लाईट जाणं, हे वायर तुटणं, आमच्या पिढीचं वायर तुटणं हे सगळीच होईल. काय सांगावं, पुढी पुढी पदामध्ये सांगायचं कामच नाही, ओळखूनच घेता. म्हणून अनुभव घेऊन जगाची करावे बोध जाण, ज्या जीवाकडे अनुभव आहे तोच जीव. ज्ञान बोध हे सर्व सांगू शकतो, पण अनुभव लागतो. साधी पेरणी करायचं असेल तर अनुभव लागते. साध्या संसारामध्ये आपणाला संसाराचा गाडा चालवायचा असेल तर अनुभव लागते. विश्वास आहे 10 माणसाचं काय करायचं, याला 10 माणसाचं जेवायला करायचं. हे विश्वास आहे. आम्ही 10 नाही 20 माणसाचं करता म्हणायचं. आता उग धड धड 10च्या जागी 20 माणसाला मोठेपणाने मीठ टाकल्यावर बरं माझा विश्वास आहे भाजीच खरट होईना कशी होते बघतो मग 4 पुढे टाकल्यानंतर त्याला अनुभव लागते. किती माणसाचा स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यामध्ये मीठ किती सपाटते अनुभव लागेल की नाही. विश्वास आहे म्हणून धरलं तो घेऊन मिळवलाय. जमत नाही. साध्या उदाहरणामध्ये आपल्याला अनुभवाची गरज आहे, मग परमार्थामध्ये अनुभवाची किती पण गरज असेल याचा विचार का करत नसेल मुलांनो. हे करायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात आदरणीय संभाजी गुणाजी पाटील, संभाजी व्यंकटराव गुणाजी पाटील केकर बरोबर आहे, शंकर तीर्थकर यांच्याकडून चालू असलेल्या 20 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी महाराजच्या वतीने त्यांचा मनापासून धन्यवाद. आपण बाजूच्या भजन्याकडून ऐकला, आम्हाला बाहेर काढलंय, तुमचं अभिनंदन आहे आमच्याकडून सुद्धा. बाहेर आमची काही नको नाही. बाहेर खरंच आता वयाच्या मानानं पोरा सोरांसंग भजनही म्हणणं आलेत.
होय हो. असे नवीन माणसं आल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा कार्यक्रम वाढतात. आम्हाला आता तुम्ही आमच्या कुठेही कार्यक्रम घेता आम्ही घेता, पण ते म्हातारे माणसं पहिले माणसं म्हणाले त्या पोरा सोराचं मी भजन म्हणतो की तुझ्या घरी तू बस की कोण उचलून आणा नाही. होय हो. पोरग पोराच्या घरी बसते, म्हाताऱ्याच्या घरी बसते. ज्याला छंद आहे ज्याला आवड आहे ते लोक लावतात बिचारी. होय काही कोणाच्या भाग लागून येते ते काय कोणाच्या हातचं आहे काही नाही. म्हणून महाराज सांगतात काही नाही अवधूत रघुनाथ पाटील कदम शंकरकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद. रितेश राम किरकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद. काय नशिबा फटका श्री शिवनेरी गणेश मंडळ शंकरतीर्थ कीर्तन गल्ली यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल गुरुकृपा भजन मंडळ मोजे सरेगाव तालुका मुदखेड आपल्या मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय नरसिंह संभाजी विठेवाड यांच्याकडून शंकर तीर्थकर 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजरीवाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच माझ्या वासरी येथून अनुसया माता भजरी मंडळ वासरी या भजरी मंडळातील प्रमुख आदरणीय माझे मार्गदर्शक गुरुबंधू आदरणीय मानसिंग पाटील खानसोरे वासरीकर यांच्याकडून चालू असलेल्या पदावरती 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजरी मंडळाच्या वतीने त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच माझ्या नांदा येथून त्यांचं सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक भजऱ्याला ज्यांच्यामुळं म्हणण्यापेक्षा आम्ही कितीही जरी उड्या मारल्या ते नसले तर आमच्या उड्या फेल होत फेल. भगवानावर माणूस नसल्यावर का होय कोरड्या उड्या मारू. विश्वास बका आहे हो, आता अनुभव नाही काय करावं. हे काही साध्य होते काय होत नाही. अशा आदरणीय आमचे व्यंकटराव नांदेकर भजरीवातील पक्वाजे मास्तर यांच्याकडून. आणि आज आमच्या भजनात त्यांची सेवा चालू आहे. थोडी तब्येत बिघडली
आणि संधीचं सोनं लाभलं. होय की नाही? आता याला आधार झाला की नाही हो? यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण ऐकल्या, मी सहज सांगून गेलो तुम्हाला बाबा, भगवंताचा प्रत्येक जीवाला आधार आहे. जसं वयाच्या मानानं आपले तोल इकडं तिकडं जात असतात, त्यावेळेस माणसाला काठीचा आधार असतो. त्यावेळेस माणूस सुद्धा म्हणतो, खरंच बापू देवाच्या आश्रयाने देवाच्या आधारानंच मी जगालो म्हणते. खरं सांगा मावा, म्हणते की नाही? काठी हे त्याच्यासाठी देवच होय. काठी सोडून चल म्हणा प्रभू चल. तुमचं म्हणणं आहे शरीरालाच त्या काठीचा आधार आहे, जीवाला कुणीच आधार आहे की नाही? हे अशी प्रत्येकाची प्रत्येकाला सांगड असते. अशी गडबड करू नका म्हणलो. गडबडीनं भजन करू नका, समाधान भजन करू, आनंदानं भजन करू, गोडीनं भजन करू, प्रेमानं भजन करू, कुठलाच काही प्रकार होणार नाही. गडबड नाही करायला. वय तुमचं गडबडीचं नव, गडबडीचं वय माझं वय. खरं सांगा, होय की नव? मी वयानं लहान आहो, तुमचं वय हे गडबडीचं दिसणं आलं, इथं जनतेला तर दिसणं आलं, पण गडबड करायला. अशी गडबड करू नका. तुम्हाला लागलेलं देव तुम्ही काही चिंता करू नका. तुम्हाला जे लागते ते 100% पाऱ्या परत देतो. का गडबड करायला? तुम्हाला लागेल ते शिवाय कुठली चिंता करू नका. मला चांगला अनुभव आहे, कवा काय लागते कवा काय ट्रीटमेंट देवा अनुभव आहे की, म्हणूनच माझ्याकडे अनुभव आलाय. म्हणून महाराज सांगतात, काय कुण भरती हुशारी, दावी तोरीत जहागिरी, दावी तोरीत जहागिरी. फार नाही तुम्हा आम्हाला हुशारी दाखवायची गरज नाही राजे हो. 2 दिवसाचा बाजार हो, एके दिवशी तुम्हा आम्हाला इथं सर्व सोडून जायचं आहे. आपण आपल्यावरच नुसत्या भाया जर वरी करत बसल्या तर जीवाचं हित होत नाही. का होय? फक्त 2 दिवसाची तुमची आमची ओळख आहे. एके दिवशी तुम्हा आम्हाला सर्वांनाच इथून जायचं आहे. हे तर मरणाचे गाव, याचं मृत्यू लोक नाव. आलेला माणूस हा मरणार आहे. इथं मरावंच लागते. का मरावं लागते? ते गावात मरणाचं होय, मग मरावं लागणार काय? राहावं वाटते काय? राहावं वाटते. म्हणून एके ठिकाणी महाराजांनी सुंदर सांगितलं, का निजला श्री सावध प्रण्या उठ जागा होई, का निजला श्री सावध प्रण्या उठ जागा होई, काय नावणार, काय नावणार, जगामध्ये आपलं कोणी नाही. धर्मशाळेचा मुळा नक्क्या कारती प्रेमा, धर्मशाळेचा मुळा नक्क्या कारती प्रेमा, महाराज म्हणले, का निजलासी सावध प्राण्या उठ जागा होई, मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. इकडे एकच बार उठ म्हणले. तुकाराम महाराजांना तर 2 बाऱ्या उठ उठ म्हणले. एका बारीत ऐकायचे नव्हत म्हणले. महाराजाला कळालं तुकाराम महाराज एका बारीत ऐकायचे नव्हतं अज्ञान लोक. 2 बाऱ्या म्हणले. सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, धरावे ते पायाने आधी, धरावे ते पायाने आधी. 2दा म्हणले. 2दा. इकडे 1 बार म्हणाले, इकडे 2दा म्हणाले. पण आम्ही 10 बाऱ्या सांगलं तरी आमचं ऐकायचं लक्षण नाही ना. उगिरीच चालू आहे. हे जोपर्यंत आमचं जमत नाही तोपर्यंत आपल्या जीवाचं हित होत नाही. म्हणून काही नसीब फुटका फुटका
व्यंकटराव व शेषराव पाटील कदम व्यंकटराव शेषराव पाटील कदम यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बालाजी संभाजी मेळगावे बालाजीराव संभाजीराव मेळगावे शंकर तीर्थकर यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल गोकरपा भजनी मंडळ मोजे सरेगाव तालुका मुदखेड आपल्या मनापासून आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घेऊन दिनवडीचा फिरतो पहा कसा कंगाल, फिरतो पहा कसा कंगाल. असेच जर तुम्ही वागणार असाल, सत्य सांगतो तुम्ही फससाल, सत्य सांगतो तुम्ही फससाल. असेच जर तुम्ही वागणार असाल, सत्य सांगतो तुम्ही फससाल, सत्य सांगतो तुम्ही फससाल. तुम्ही सर्वांनी बोललेल्या पुढच्या भजण्याचा कुठलंच काही टेन्शन घेऊ नका. भजण्याला काही म्हणू द्या, तेवढं त्यांच्याकडे आहे म्हणून. पण तेवढं राहावं म्हणून ते या गाववाल्याने लावले की काला लावले काही नुसतं भात वरून खाऊन जायला लावले काय? काला लावले? 2 भजने काला लावतात? जरा बरोबरीने चलाव म्हणूनच लावतात. शिरा चपाती होती रे. काय नुसतं रात्री शिरा चपाती खाऊ फाटक पोहे खाऊन जायचं. होय हो. काहीतरी बाबा भेटा, खरंच एकाहून चढ एक भजन व्हावं याची अपेक्षा आहे. बिचारी काला डोळे फोडून थांबली ती. बरं, डोळे फोडून झोप मोडली तर मोडली, पैसे द्यायलेत आपल्याला. बघा कुणाला तरी बसता येत काय? कुणा नाही बसणार, पैसेही द्यायले पैकी नव मामा. म्हणजे एवढा खटाटोप कशासाठी करायले? भजनासाठी. भजनाचा आनंद घ्यावा याच्यासाठी जेवढा मोठा खटाटोप होईल. 4 दिवसापासून आधी नियोजन लावणं, 4 दिवसापासून अजून दिंड्या सांगणं, ते पुढचे 4-5 लोक 11 लोक राहतात, त्याला झोपीची झोप नको, भजने गावाच्या बाहेर जायचे तो भाडबडी कमी म्हणाले. होय हो, काय सांगावं. हे सगळं त्याला बघण्यात येऊ बाबा. खरंच काय भजन झालं, खरंच भजन झालं म्हणायसारखं. हो, आता तुम्ही म्हणाले मी काही कमी नाही. मी कमी जास्त म्हणलोच नाही तुम्हाला. हो, आम्ही काहीच म्हणणं आल्या, तुम्हाला कमी म्हणणं आल्या, जास्तही म्हणणं आल्या, समाधान भजन करायच्या तयारीनेच आम्ही आल्या. एकदम समाधान भजन करायचं आमची मनस्थिती आहे. आम्हाला काही खासारे खोसारे मामा काढायचं नाही. तुमचंही खरं होईल. खासारे खोसाऱ्यामध्ये काही पडलं नाही. खासारे खोसारे काढून काय भेटणार आहे?
यायचं काही मला धुरा आणायचं नाही, मग काय ते धुरा नेण्यात बिचारी उद्या ती नांदेडला सांगून दूध घेऊन जातात, आमचं तेजा पडील सगळे गाऊन घेऊन जाते, मला तर म्हैसच नाही खरं. आता काही म्हैसच नाही दूध कडाय, म्हणून यायचं छान घेतलेलं बरं. म्हैस कुठं समान होती का आपल्याला, ते महागच पडते म्हैस समाधान. म्हणून असो विनोदाचा भाग. म्हणून महाराज सांगतात काही नसीब फुटी काय तुम्हाला मुदत आहे लई भारी, जरासी करून घ्या तयारी, जरासी करून घ्या तयारी. तुम्हाला मुदत आहे लई भारी, जरा करून घ्या तयारी, जरा करून घ्या तयारी. रण मैदानी फिरू नका माघारी, नाही तर भलतीचा मारा मारी, नाही तर भलतीचा मारा मारी. रण मैदानी फिरू नका माघारी, नाही तर भलतीचा मारा मारी, नाही तर भलतीचा मारा मारी. म्हणून महाराज अनुभवाविषयी सुंदर असं सांगतात. आपल्याकडे अनुभव विश्वासाचं काही गुत घेतलंय का आपण? आरती सद्गुरु प्राप्ती सर्वसाधन हरपती, बोलावया पुरे नाही अनुभव प्रचिती. आरती सद्गुरु प्राप्ती. म्हणून महाराज सांगले आरती सद्गुरु प्राप्ती सर्व साधन हरपती, बोलावया उरी नाही अनुभव प्रचिती. बोलायला उरी सुद्धा उचलत नाही, बोलता सुद्धा येत नाही. त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर तिथं जायच्या मला नाही की जिथं होत्या तिथं बोलायला जमत नाही, तिथं फक्त अनुभवच लागतो. तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. तुकाराम महाराजांनाच म्हणले बापू तुझं तुझ्यापाशीच आहे, आता तू दुसऱ्याकडे चला त्याच्याजवळ का आहे की म्हणून बघायला, तिथं काहीच नाही. तुझं तुझ्यापाशीच आहे, पण त्याला पारखून बघ, निरखून बघ. तुझ्या जीवाचं हित तूच करू शकतोस, दुसरा येऊन कोणी करू शकत नाही. त्याला संन्यासी व्हावं लागते, त्याला राख लावावं लागते. उगाच म्हणलंय काय मरणाच्या आधी मरोनिया जिद्दीपणी त्याने अंगाला राख लावली. सोपं आहे, आपण लावतो अजिबात लावला हो. सावड्या जाता तिसऱ्या दिवशी मात्र बरोबर पाय दूर ठेवून आता हात जोड उचलून टाकतात. तिथं ते राख या संन्यासी महाराजांना अंगाला लावून घेतली जीवाच्या हिता करता. मरणाच्या आधी मरून या राहावे तरीच पावावे मोक्षपद. हे मेल्यानं तर हे राग गंगेला टाकायची होय आपल्या गोदावरी महिला. इथला काही वादच नाही, पण या मरणाच्या अगोदर या राखाच्या अगोदर एक बार राख लावून घ्यावं लागते जिथे पण. सोपं आहे काय? म्हणून फिरू नका माघारी,
तुमचा मालक आहे दुसरा, दयाच्या हाती आहे कासरा, दयाच्या हाती आहे तुमचा मालक आहे दुसरा, दयाच्या हाती आहे कासरा, दयाच्या हाती आहे तुला कोण सोडील वासरा, तुझा करतील दिवाळी दसरा, तुझा करतील दिवाळी दसरा. तुला कोण सोडील वासरा, तुझा करतील दिवाळी दसरा, तुझा करतील दिवाळी दसरा. म्हणून महाराज सांगतात तुमचा मालक आहे दुसरा. जसं आपल्यावर दुसऱ्याचं कूळ येऊन बसलंय, मालक दुसराच वाटेल इकडला. मालक आपला चालवणारा दुसराच आहे. त्यानं चलू द्यालाय म्हणून आपण चढाल्या, आणि त्यानं जर चलू द्यायचं नाही म्हणलं की आपल्याला गपचीप बाजूवर पडावं लागतं. आपल्या हातचं काय काहीच नाही. बघ, आपला मालक दुसरा आहे, आपल्यावर कूळ सुद्धा दुसऱ्याचं येऊन बसलंय. मग ते कूळ उठवायचं असेल तर काय करावं लागते? त्याला अनुभवाची व्हावा लागतो. ज्याच्याकडे अनुभव आलाय त्याला बरोबर दुसऱ्याचं कूळ उठले ठेवत नाही. कूळ उठण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे, ते कूळ उठवायचं आहे आपल्याला, म्हणून आपण इथपर्यंत आल्या. पण जर आपण दुसऱ्याचं कूळ जर आपल्यावर बसल्या महाराज तर आपल्या जीवाचं हित होत नाही. म्हणून महाराज सांगतात तुमचा मालक आहे दुसरा, दयाच्या हाती आहे कासरा, दयाच्या हाती आहे तुला कोण सोडील वासरा, पुन्हा करतील दिवाळी दसरा, पुन्हा करतील दिवाळी नारायण कजराजी पाटील खानपुरे वासरी. नारायण कत्राजी पाटील खानसोळे वासरेकर या सद्भक्ताकडून किती 1 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. आनंदा संभाजीराव कीर्तन यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट अनुभव सावून एकदा दुप्पट केली आहे. काशीनाथ पूर्वाजी पाटील चिरकर. काशीनाथ पूर्वाजी पाटील कीर्तन यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
सावळून आणून म्हणाले का खिशात हात घालून कधी नाही गेले होय होय. कमाल आहे की ना मग? होय तुम्हाला काय बांधून संग न्यायच्या काय ते काही संग न्यायचं ना हो. ते इथंच ठेवून जायचं कोण असं ठेवायला नेमकं काही खरं नाही हो. हे इथं सगळं खुल्लं होऊन जायचीच कर्मभूमी होई तुमची आमची. म्हणून काही नशीब फुटकं आदरणीय श्री शिवाजी बुक सेंटर वाजेगाव, शिवाजी बुक सेंटरचे मालक श्री निरंजन शिवाजी पाटील कदम, राहणार मोदा शंकरतीर्थ आणि तसेच महाराष्ट्र शासन वन विभागाचे वन अधिकारी आदरणीय श्री तिरुपती शिवाजी पाटील कदम, राहणार शंकरतीर्थकर यांच्याकडून बुक सेंटरचे मालक आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी या दोन्ही साहेबांकडून 51 रुपयाची भेट दिली. 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल मीच माल कमी घेऊ लागलो तुमचं बरोबर सांगलो माझं पैसे कमी घेऊ लागलो. हे किताब आपल्या हातानं आपल्या उरावर थोडायलाच म्हणतात. 100 घ्या म्हणले तुम्ही 50 घेऊ होते, 50 मागत होते की नाही, त्याचं काय चुकत होत, एक अशी गपलत होती. यांच्याकडून 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनीवाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही
गडबड करू नका, तुमचं संपत नाही. आता एवढं खरं होईल, तुम्ही संपले की मी मात्र संपतो. होय आता माग वाजवाय नसल्याला काय म्हणून किती. होय मामा, हे सगळे तुम्ही हा म्हणून मी हा, मी हा म्हणून तुम्ही हा. होय की नाही? एकूण एका खाली पांघरण होईल, एकूण एकाच. त्याला ही बाजू लागली की मला येणं पांघराव, आणि मला ही बाजू लागली यायला पांघरतो. काही नशीब खोटी काम. आदरणीय बालाजी रामजी विटेवार शंकर तीर्थकर यांच्याकडून मामाकडून 100 रुपयाची नोट 50 घ्यायची ती. वा, नोट सांगू लागलो मग तुम्हाला वाटलं आता घेतली. यांच्याकडून 101 रुपयाची भेट आणि त्या भेटीच्या पाठीमागे सूचना. मी आमच्या बऱ्याच नाही सूचना दिल्या, मात्र आम्हाला एकही सूचना देणं आली कोणी. पैसे द्याले. मग मामा म्हणले बाबा काही नाही, अलीकडलं टाळ करी जरा हा उड्या मारणार जंगल करायला होई की नाही. तरी होतील दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भरीमाच्या वतीने त्यांचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मामा बहिणीचा वयाच्या मानानं बिचारे उग दुगु हात संघ हेच काहीतरी गुरु महाराज कृपा म्हणावं, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद म्हणावं. हे जर संधीला पडले तर मग आपण संधीचेच व्हा. दिलेल्या भेटीबद्दल भजनीमाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून महाराज भगवंताचं नाम स्मरण तुमचा आमचा जन्म. वालगीर स्वामी बापूजी पटलाला पहिल्या अभंगामध्ये सांगतात, आणि जन्माचे करावे सवहीत आलिया जन्माचे करावे सवहीत मना आनंदत्त वेळोवेळा. बसता उठता खाता पिता महाराज फक्त भगवंताचं स्मरण करा म्हणले. वालगीर स्वामी बापूजी पटलाला सांगायचं, बापूजी उठता बसता हाती काम मुखी नाम हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे, पण आम्ही तसं करत नाही. आम्ही काय करता महाराज? आलिया जन्माचे करावे स्वहित मना आनंदत्त वेळोवेळा. आपण वेळोवेळा एकूण एकाच्या कुटळक्या करता. वेळोवेळा इथं काय म्हणाले महाराज? मना आनंदत्त वेळोवेळा आपण कुटळक्या वेळोवेळा करता. भाऊ भाऊकीचं देऊ कोणा, भावाचं भावाला देऊ कोणा, मामा भाषाचं जमणं बघ हे म्हणजे आपलं मना आनंदत्त वेळोवेळा म्हणाले तिथं, पण आम्ही वेळोवेळा एकूण एकाचं कूट खाता मागायला. याच कुटामुळे आपल्या जीवाचं हित होत नाही. आपण कुठेतरी आपण बाजूला जाता. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा 84 हिंडता श्रम बहु झालो आनंदा विसरलो म्हणून या. मग इकडे ढकललं, इकडे ढकलून
झाला टाइम टाइम झालं का चला.